वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण बघणार आहोत बेबी शॉवरसाठीचा एक पॅचची डिझाइन। जर तुम्हाला अजून बेबी शॉवरचे वेगवेगळे डिझाइन बघायचे असतील तर तुम्ही मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला यातले अजून वेगवेगळे डिझाईनसुद्धा दाखवेल। तर आज मी या पद्धतीने एक पॅच काढून घेतलेला आहे, हा एक आकार ड्रॉ करून घेतलेला आहे आणि याला आता या पॅचवरती आपण वर्क करणार आहोत। तर यामध्ये काही नाही, सिंपल आहे, सिल्क थ्रेडचा फक्त वापर करणार आहोत आपण। यामध्ये मी ब्लॅक कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि याला पूर्ण या बेबीला पूर्ण आउटलाइन करून घ्यायची आहे। सुरुवात तुम्ही कुठूनही करू शकता। छान छोटे छोटे चेन स्टिचिंगच करायचे ते यामध्ये पहिल्यांदा आउटलाइन करताना आपल्याला। चेन स्टिचिंग करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला स्टिचिंग करायचे आहे त्याच डायरेक्शनमध्ये निडलचं टोक ठेवायचं। आणि आपण जे मार्क केलेलं आहे बरोबर त्या मार्कवरूनच पूर्ण स्टिचिंग करून घ्यायचे। छोटे छोटे चेन स्टिचिंग करायचे, मोठे मोठे नाही करायचे। मोठे केलं तर त्याचा पूर्ण जो शेप असतो तो शेपच चालला जातो। बघा आता ही पूर्ण आउटलाइन केल्यामुळे किती सुंदर दिसतोय हे।
आता यानंतर या बेबीचे आपण जे हेअर्स आहेत, केस आहेत, ते आपण लॉंग स्टिच आणि शॉर्ट स्टिचने स्टिच करून घेणार आहोत. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून निडलला खाली टाकायचं, खालचा दोरावरती घ्यायचा, खालचा दोरावरती घेतला. आता थोडंसं लांब लांब असे स्टिच करून घ्यायचे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये करायचं आहे त्या डायरेक्शनमध्ये ठेवायचं. म्हणजे केसांची डायरेक्शन ही आहे, तर निडलचं टोक आणि तुमची स्टिचिंगसुद्धा याच डायरेक्शनमध्ये असली पाहिजे. आता यानंतर या बेबीची जी कॅप आहे, या कॅपमध्ये आपण फ्रेंच नॉट टाकून घेणार आहोत. मी यासाठी सिल्क थ्रेडचा 4 पदरी दोरा घेतलेला आहे. सुईवरती काढली, थोडासा इथे पीळ द्यायचा, त्यानंतर याच्या इथे पुन्हा एकदा खाली टाकायची. बघा आता हे किती सुंदर दिसतंय. याचं ऑलरेडी जर तुम्ही फिनिशिंग सहित जर स्टिच केलं तर त्याची स्वतःची एक डिझाईन तयार होते. या इथे पण आपण तसंच फ्रेंच नॉट टाकून घेतलेली आहे आणि हे इथे छोटंसं त्याला जे उरलेले थ्रेड असतात त्या उरलेल्या थ्रेडपासून असा एक गोंडा तयार केलेला आहे. आता यानंतर या चंद्राला आता आपण पुन्हा एकदा लॉंग स्टिचिंग करून घेणार आहोत. तो मी येलो कलरच्या सिल्क थ्रेडने करणार आहे.
बघा हे किती सुंदर दिसते. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.